7 जानेवारीला कर्जतच्या पोलीस ग्राउंडवर ऐतिहासिक सभेच्या रूपाने होणार आहे। आई वडील गुरुजनांच्या नजरेत स्वाभिमान असेल तेव्हाच तुम्ही सर्वोच्च पदावर असाल। पंजाब बँकेच्या डीजीएम राजश्री जाधव यांचे प्रतिपादन। धन ऐश्वर्य पद सर्व बघायला मिळते, पण यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना आई वडील गुरुजनांच्या नजरेत स्वाभिमान दिसेल तेव्हाच तुम्ही सर्वोच्च पदावर असाल, असे मत पंजाब नॅशनल बँकेच्या डीजीएम राजश्री जाधव राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे। शिक्षण इंग्लिश शिकला, कोणत्या शहरातून आलात किंवा श्रीमंत घरातील आहात याला महत्त्व नसून तुमच्या गुणवत्तेवर भवितव्य ठरते। जनता विद्यालयाचे विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचे सांगून राजश्री जाधव यांनी हार्डवर्क करा, ध्येय आत्मसात करण्यासाठी जिद्द बाळगा, यश नक्कीच मिळेल असे मौलिक मार्गदर्शन केले। त्याच्यामुळे मी म्हणते की मी सुद्धा माझे पहिली ते चौथी म्युन्सिपॅलिटी स्कूलमध्ये झालं, मी जनता विद्यालयाची विद्यार्थिनी आहे हे मी खूप प्राऊडली सांगते। आणि या ह्याच्यासाठी तुम्ही कुठल्या शाळेतून आला, कुठल्या शहरातून आला, कुठल्या शालेय संस्थेतून आला किंवा कुठल्या श्रीमंत घराण्यातून आला याची गरज नसते। गरज असते की तुमच्या हार्डवर्कची। सक्सेसला कधीही शॉर्टकट नसतो। आजच्या डिजिटल युगात भरपूर प्रलोभने आकर्षण आहेत, आपल्याला वाट दाखवायला कोणी मिळत नाही। असे असताना शालेय जीवनात शिक्षक आपल्याला वाट दाखवण्यासाठी मार्गदर्शन करतात, त्यांचा आदर करा असे आवाहन खालापूर नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी रश्मी चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले। वार्षिक स्नेहसंमेलनाचा आनंद लुटा, मजा करा, नंतर भरपूर अभ्यासही करा असेही त्या म्हणाल्या। त्याचे तुम्ही भरपूर जगून घ्या, कारण शाळेचे हे दिवस तुम्हाला परत कधीच अनुभवायला मिळणार नाही। आणि सगळ्यांना मी एकच म्हणेन की आता आपण डिजिटल युगात वावरतोय। डिजिटल युगामध्ये आता आपल्याला आकर्षण, प्रलोभन भरपूर आहे, पण वाट दाखवणारा असा कोणी माणूस आपल्याला शक्यतो मिळत नाही। तर शाळेतले जे शिक्षक असतात ते आपल्याला नेहमीच चांगली वाट दाखवतात। शाळेतले शिक्षक हे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्यासाठी एक आपल्याला मार्ग नेहमीच उपलब्ध करून देतात। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी सावित्रीच्या लेकीस आपण पाहुण्या म्हणून बोलावले असून त्याही मराठीतच शिक्षण घेऊन उच्च पदावर कार्यरत आहेत, असे संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी यावेळी सांगितले। शाळेची शिस्त पाळा असे आवाहनही पाटील यांनी केले। आणि खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाला सावित्रीच्या लेकी या प्रमुख पाहुण्या म्हणून हजर आहेत याचा आम्हाला अभिमान। विद्यार्थी मित्रांनी खरोखरच ज्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी असे पाहुणे आज आम्हाला लाभले। आमच्या राजश्री ताईंचं तर खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो की खोपोली सारख्या शहरामध्ये एका सामान्य कुटुंबात जन्म घेतलेली माझी भगिनी, नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेली, त्यानंतर जनता विद्यालयासारख्या त्यावेळच्या छोट्याशा शाळेत प्रवेश घेऊन KMC महाविद्यालयात आपलं शिक्षण ग्रॅज्युएशन पर्यंत पूर्ण करणारी ही आमची खोपोलीची लेक आज एका उच्च पदावरती बँकेची डीजीएम म्हणून काम करते, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। जनता विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून
पंजाब नॅशनल बँकेच्या DGM राजश्री जाधव राऊत तर पारितोषिक वितरणासाठी खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी रश्मी चव्हाण, मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, कार्यवाह किशोर पाटील, संचालक दिलीप पोरवाल, पालक संघाचे उपाध्यक्ष हिरामण गायकवाड उपस्थित होते. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.